नमस्कार. सामर्थ्य महाराष्ट्राचं वेध भविष्याचं आणि मंथन विकासाचं या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण सकाळच्या सेशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकले. आशिष शेलार, इतर मान्यवर अनेक जण येऊन महाराष्ट्राच्या विकासाविषयी बोलून गेले. पण ज्यावेळेला आपल्याला एखाद्या राज्याच्या किंवा एखाद्या प्रांताच्या विकासाविषयी बोलायचं असतं किंवा त्याच्या भविष्याचा वेध घ्यायचा असतो, त्यावेळेला तुम्हाला शिक्षण व्यवस्था ही अतिशय ताकदवान असण्याची गरज असते. आणि त्यामुळे शिक्षण हे एखाद्या प्रांताच्या, राज्याच्या, देशाच्या विकासात किती महत्वाचं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि त्यामुळे शिक्षणाला अभेरून किंवा शिक्षणाला दुर्लक्षून एखाद्या भविष्याचा वेध घेता येणं अशक्य आहे. आणि म्हणूनच शिक्षण मंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत. पुढच्या 15 ते 20 वर्षात महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात कुठे आहे याविषयी आपण त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहोत. गप्पा अशासाठी मी म्हणतोय, खरं तर हा विषय खूप गहन आहे, सिरियस आहे, पण गप्पा अशासाठी म्हणतोय कारण शिक्षण सुद्धा तितकंच सहजपणे होणं गरजेचं आहे. पण गेल्या काही वर्षातला जर अनुभव पाहिला तर अनेक शिक्षण मंत्र्यांच्या काळात नवनवीन प्रयोग झाले. उदाहरणार्थ पर्सेंटाईलचा एखादा प्रयोग असेल, बेस्ट ऑफ 5चा प्रयोग असेल. आताचा जो एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे 11वी प्रवेशाच्या रिक्त जागा असतील. नवीन नवीन प्रयोग करण्याच्या नादात कुठेतरी शिक्षणाचं वाटोळं झालंय अशी एक भावना निर्माण होते आणि ती भावना खरं तर दूर करणं गरजेचं आहे. पुढच्या काळात महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही कुठे पाहता? एक गोष्ट अशी आहे की ही बाब सत्य आहे की फार प्रयोग शिक्षणामध्ये करू नयेत, कारण त्याच्यामुळे थोडंसं विद्यार्थी सुद्धा कन्फ्यूज होतात. आणि आपली मेन स्ट्रेंथ असते हे टीचिंग स्टाफ असतो, तर त्यांना सुद्धा एका विशिष्ट दिशेनेच काम करण्याची संधी दिली पाहिजे. परंतु हे मात्र खरं नाही की महाराष्ट्र मागे पडतोय. महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर होता, त्यातून तो पहिल्या क्रमांकावर आलाय. अर्थात पहिल्या क्रमांकावर 3 राज्य आहेत महाराष्ट्राबरोबर. परंतु हे करत असताना महाराष्ट्राची आजपर्यंतची जर आपण परिस्थिती बघितली तर इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप गॅप होता. महाराष्ट्र बराच वर होता, आपल्याकडच्या युनिव्हर्सिटीज बऱ्याच वर होत्या. आणि ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला अधिकचं काम महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे की मुंबईसारखं शहर असेल तर ज्याला आपण बेस्ट ऑफ एज्युकेशन म्हणतो ह्या देणाऱ्या इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये आहेत. आणि त्याच्याचबरोबर अत्यंत डोंगराळ असा भाग आहे की जिथं मोबाईलची रेंजसुद्धा पोचत नाही. म्हणजे आम्ही असं म्हटलं की तिथं ई लर्निंग द्यायचं तरी ते शक्य नसतं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करत आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागतो, नवीन तंत्रज्ञान जे आता विकसित झालेलं आहे त्याचा वापर करायला लागतो. आणि नवीन शैक्षणिक धोरण जे अत्यंत मूलगामी असं परिणाम करणार आहे भारत देशावर, त्याचं इम्प्लिमेंटेशन हे एक मोठं चॅलेंज महाराष्ट्रासमोर आहे आणि ते समर्थपणे पेलायला लागतं. एवढंच आहे की आपण म्हणता नवीन नवीन प्रयोग, पण ह्याच्या पुढच्या काळामध्ये शैक्षणिक धोरण हे संपूर्ण भारतासाठी एकसारखं असल्यामुळे त्याच्यामध्ये एकजिन्सीपणा येईल, एकामेकाशी समन्वय येईल आणि एका दिशेने आपण वाटचाल करू शकू. आणि त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं नवीन शैक्षणिक धोरण आहे. आणि त्याची जर परिणामकारक अंमलबजावणी केली तर महाराष्ट्र नवीन उंचीवर पोहोचू शकेल. याच शिक्षणाच्या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी बरीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. खरं तर म्हणजे शिक्षणाचा एक बृहत आराखडा तयार करण्याची गरज, गेल्या 10 वर्षापासून त्यावर विधानसभेत चर्चा होते, विधानसभेबाहेर चर्चा होते, पण अजून ते सो कॉल्ड शिक्षण धोरण येऊ शकलेलं नाहीये. या शिक्षण धोरणातल्या काही महत्वाच्या बाबींविषयी तुम्ही काय सांगाल? एक गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट आहे मातृभाषेमध्ये शिक्षण. बऱ्याच वेळेला आपण आपल्या भाषेला कमी समजतो, तर हे समजता कामा नये असं मला स्वतःला वाटतं. आणि मोदी साहेबांचं जे काय व्हिजन आहे त्याच्यामध्ये अगदी इंजिनिअरिंगचं जर शिक्षण असेल तर ते सुद्धा पुस्तकं मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट झाली पाहिजे. मेडिकल एज्युकेशन असेल ते सुद्धा. शेवटी असं होतं की आपण इंग्रजीचं एवढं आपल्यावर एक वर्चस्व आहे की आपण इंग्रजीच हीच जागतिक भाषा समजतो. तसं प्रत्यक्षात जगामध्ये नाही आहे. जपानमध्ये गेलं तर ते जापनीजच बोललं जातं, ते लोक इंग्लिश बोलत नाही. रशियन लोकांना तर इंग्रजी समजत नाही. परंतु हे लोकांनी कितीतरी प्रगती केलेली आहे. तुम्ही जर फ्रान्समध्ये गेला, फ्रान्समध्ये इंग्रजी बोललंच जात नाही, फ्रेंच लँग्वेजमध्ये सगळं चालतं. म्हणून ते प्रोग्रेसमध्ये कमीच पडले का? अगदी उदाहरण द्यायचं तर रिसेंटली डेव्हलप झालेला चायना असेल, तिथं चायनीज बोलली जाते आणि चायनीजमध्ये शिक्षण केलं जातं. त्याच्यामुळे मातृभाषेला कमी लेखणं हे अजिबात योग्य नाही.
मुलांना ज्या भाषेमध्ये शिक्षणाबद्दल आत्मीयता निर्माण होईल त्या भाषेमध्ये त्यांचं शिक्षण दिलं पाहिजे. इंग्रजीवर अत्यंत दुर्लक्ष करावं असं कोणीच म्हणणार नाही, परंतु हे पहिल्यांदा होतं की मातृभाषेमध्ये शिक्षण. दुसरं असं होतं की आपण शिकल्यानंतर बेरोजगारांचे तांडे निर्माण होतात, कारण नेमकी जी गोष्ट पाहिजे त्याचं शिक्षण लोकांना दिलं जात नाही. आणि मग एवढ्या लोकांना एवढ्या अपॉर्च्युनिटीज एम्प्लॉयमेंटच्या असू शकत नाही. मग ह्याच्यावर जे एक महत्त्वाचं त्यांचा फोकस आहे तो व्होकेशनल ट्रेनिंगवर आहे. व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये आपण जर बघितलं तर येत्या 10 वर्षामध्ये भारत हा जगातला सर्वात तरुण देश असणार आहे. परंतु याने जर मॅनपॉवर दिली पाहिजे जगाला, तर आपण केवळ एक्सपोर्ट करत असताना वस्तूंचा विचार करतो, परंतु सर्व्हिसेस ज्या इन टर्म्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे याचा मोठ्या प्रमाणात विचार झाला नव्हता. तो फर्स्ट टाइम भारतामध्ये मोदी साहेबांनी केला. आणि तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिशियन्सची आवश्यकता असते. आपल्याकडे साधारण एका इलेक्ट्रिशियनला महिन्याला 40,000 रुपये पगार मिळतो, जो आपल्या व्हाईट कॉलर जॉबपेक्षा सुद्धा बराच जास्त आहे. परंतु जर्मनीमध्ये एका दिवसाला 40,000 रुपये पगार दिला जातो इलेक्ट्रिशियनला, कारण तिथं तासावर पगार असतो आणि दिवसावर पगार असतो. हा फरक आहे जगभरामध्ये. ज्यावेळेला आपण जगभरामधल्या एम्प्लॉयमेंटचा विचार करतो त्यावेळेला व्होकेशनल ट्रेनिंग करत असताना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचं ट्रेनिंग झालं पाहिजे. म्हणून हल्ली आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बरोबर करार केलेला आहे, त्यानंतर HCL बरोबर करार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 12वीमधून मुलं जी बाहेर पडतील त्यांना थेट एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. म्हणजे त्यांनी परत कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन शिकण्याची आवश्यकता नाही आहे. जे काही शिक्षण त्यांना उत्कृष्ट जॉब देण्यासाठी लागणार आहे ते 12वीपर्यंतच त्यांना दिलं जाईल. आणि त्याचा परिणाम असा होईल की जो मुलांचा वेळ वाया जातो तो वाया जाणार नाही आणि बेस्ट ऑफ द एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. अगदी शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा शेतीकडे वळत नाही, ही मानसिकता कधीतरी बदलायला लागेल. आणि त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की डिग्निटी ऑफ लेबर हे मुलांना शिकवायला लागेल. कारण परदेशामध्ये मुलांना ज्यावेळेला सुट्टी पडते त्यावेळेला मी काय कमावतो ह्याच्याकडे ते लक्ष देतात. मॅकडोनाल्डमध्ये काम करतात, लॉन मुव्हिंग करतात, अनेक गोष्टी करतात, पेट्रोल पंपवर काम करतात. परंतु त्यांना जे काही डॉलर्स मिळत असतील, युरोज मिळत असतील, फ्रँक्स वेगवेगळ्या चलनामध्ये जे असेल मिळतं त्यांना, तर त्यांना एक त्याचा अभिमान असतो की मी हे कमावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या जीवनामध्ये कुठलंही काम करण्याची त्यांची तयारी असते. आपल्याला अनेक शाळांबरोबर आता आपण ज्याला शैक्षणिक धोरणं किंवा त्याच्यामधलं ॲडव्हान्स हे करण्याचा विचार करतो त्याला आपण एका गरीब देशाचे नागरिक आहोत. आम्ही पुस्तकं फुकट देतो, पण अनेक मुलांना वह्या घेण्यासारखी सुद्धा परिस्थिती नसते. ते वाट बघतात एखाद्या मोठ्या लीडरचा किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढदिवस होणार आणि त्या दिवशी वह्या वाटप होणार. तर आम्ही पुढच्या काळामध्ये असं ठरवलेलं आहे की पुस्तकांच्या बरोबरच वह्या सुद्धा दिल्या जातील, की जेणेकरून आपल्या मुलांना कधी वाट बघायला लागतं. या मुद्द्याकडे मी येणार आहे विस्ताराने, त्यावर बोलूच आपण. पण त्याच्यावर आता आपण तुम्ही जो बोलू. व्होकेशनल एज्युकेशनचा विषय काढला किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धती, पण त्याचं स्वागतच आहे, म्हणजे ते आवश्यक आहेच, त्याच्यामुळे एक रोजगाराची संधी निर्माण होत आहे. पण असा एक आक्षेप घेतला जातो की म्हणजे महाराष्ट्रातली शिक्षण पद्धती, विशेषतः SSC बोर्ड, कारण शालेय शिक्षण विभागाचा विषय असल्यामुळे या शिक्षण प्रणालीमध्ये, आपल्या आत्ताच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण तर हवंच, मात्र आपल्याकडनं IAS IPS बनत नाही किंवा मोठे उद्योजक किंवा त्या अनुषंगाने जे अभ्यासक्रमात असणं अपेक्षित आहे ते नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे फक्त क्लर्क आणि तत्सम पोस्टचे लोक तयार होतील अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जात आहे. त्या दृष्टीने काही शिक्षणात बदल होणं गरजेचं आहे असं वाटतं नाही. आम्ही एकंदर जो अभ्यास केला त्याच्यामध्ये असं आम्हाला आढळून आलं की 3 विषयांमध्ये आपली मुलं महाराष्ट्रातली कमी पडतात. त्याच्यापैकी एक सायन्स आहे, दुसरं इंग्रजी आहे आणि तिसरं गणित आहे. तर याची आवड कशी निर्माण करायची याच्याबद्दल आम्ही एक विशेष एफर्ट्स घेतोय. आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्ससारखे विषय आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स आहेत, अनेक जे विषय जे आपल्याला मुलांना आधुनिक जगामध्ये घेऊन जाणार आहे हे सगळे शाळेपासून आम्ही इंट्रोड्यूस करतोय. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक आम्ही नवीन गोष्ट करतोय, म्हणजे 6वीपासून ॲप्टिट्यूड टेस्ट घेतोय. कारण आपण 9वीमध्ये किंवा 10वीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट अशासाठी घेतो की त्याला मेडिकलला जायचं आहे का, त्याला इंजिनिअरिंग जायचं आहे का, किंवा दुसऱ्या कुठल्या कोर्सला जायचं आहे, त्याची आवड काय आहे, हे आपण फार उशिरा त्याचा विचार करतो. इथं आम्ही यंग एजमध्ये त्याचा विचार करून त्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की केवळ शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास होत नाही. त्याला व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी
त्याला वेगवेगळे, जसं आता आपण उल्लेख केला, IAS मध्ये जायचं आहे, MPSC ला पास व्हायचं आहे, जनरल नॉलेज पाहिजे, त्याला चांगलं वक्तृत्वाचं नॉलेज मिळालं पाहिजे, जनरल नॉलेजबद्दल त्याला आवड निर्माण झाली पाहिजे. ज्या देशामध्ये पुस्तक सगळ्यात वाचले जातात त्या देशाने सगळ्यात चांगले सायंटिस्ट दिलेले आहेत, त्या देशाने सगळ्यात चांगले नोबेल लॉरेट्स दिलेले आहेत जगाला. आणि त्याच्यामुळे पुस्तकांची आवड मुलांच्यामध्ये कशी निर्माण करता येईल हा एक वेगळाच आस्पेक्ट आम्ही नव्याने टॅकल करतोय महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यासाठी आम्ही आवश्यक ती पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देणार आहे. रीड इंडिया नावाची एक मोमेंट चालवली जाते, त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन आणि शिक्षण विभाग सहभागी होणार आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला पुढची पिढी घडवायची आणि ती सक्षम पिढी घडवायची. ह्याच्यासाठी जे जे काय करायला लागेल ते सगळं करायची आम्ही तयारी करतोय. अनेक वेळेला असं होतं की ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे निर्णय घेतले जातात. मग ते शिक्षणाच्या संदर्भात घेतले जातात, टीचर्सच्या संदर्भात घेतले जातात आणि त्याच्यामुळे थोडासा असंतोष ह्या फील्डमध्ये सुद्धा होतो. आजच माझी सकाळी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आहे. एक अशा स्टेजला आपण गेलं पाहिजे की तिथे जाऊन सगळं फ्रीज केलं पाहिजे की आता हे प्रश्न आपल्याला संपवायचे आहेत आणि एका नवीन दिशेने आपल्याला वाटचाल करायचं आहे. नो डाऊट आपल्याकडे पैशाची कमतरता असेल, परंतु उपलब्ध पैशामध्ये आपण कशा तऱ्हेने न्याय देऊ शकतो आणि त्याच्याचबरोबर नवी कुठली तरी आश्वासनं देण्यापेक्षा आहे ते पूर्ण करणं, दिशा देणं आणि त्या दिशेने मार्गक्रमण करणं हे आपल्याला करायला लागले. ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा करायला लागेल. आणि म्हणून शिक्षकांच्या संदर्भातल्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतोय. त्याचा सखोल असा अभ्यास आम्ही केलेला आहे. त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचे ते आम्ही घेतोय. शिक्षणामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे म्हणून नवीन शाळांना ज्यावेळेला आम्ही मान्यता देतो सेल्फ फायनान्सच्या, अनेक वेळेला लोक घुटमळत राहायची ह्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये, अनेक मग त्याच्यामधून एजंट्स तयार होतात, शिक्षण क्षेत्राची बदनामी होते. आम्ही पुढल्या वर्षीपासून सगळं ऑनलाईन करतोय कोणालाही. आणि यावर्षी सुद्धा मला एकाही माणसाला भेटायला लागलं नाही. सर्व जेवढे प्रस्ताव होते मी सह्या करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना देऊन टाकल्या, सगळ्या संस्था चालकांना. आणि त्यांना कल्पना दिली की तुम्हाला काम करायचं आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडून जी काय तुम्हाला सहकार्य पाहिजे ते तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. त्याच्यासाठी कोणाच्या शिफारशीची गरज नाही. हा एक मेसेज लोकांच्यापर्यंत जायला लागतो. त्यावेळेला त्या संस्थासुद्धा व्यवस्थित काम करायला लागतील. कारण आपल्याकडे 3 तऱ्हेच्या शाळा आहेत. एक म्हणजे ज्या गव्हर्नमेंट चालवतं, ज्याला आपण गव्हर्नमेंट स्कूल म्हणतो, गव्हर्नमेंट एडेड स्कूल आहेत आणि प्रायव्हेट स्कूल आहेत ज्या सेल्फ फायनान्सखाली काम करतात. तिघांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि या प्रक्रियेमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की RTE ॲक्ट आल्यानंतर लोकांना असं वाटतं की नेहमीच त्या शाळांमध्ये विद्यार्थी आम्ही पाठवू. असं कायमचं चालणार नाही. सिस्टममध्ये जर प्राथमिक शिक्षण असेल आणि माध्यमिक शिक्षण आमच्या माध्यमातून ते झालं जातं, त्या शाळांमध्ये जर विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असेल तर त्याचा सुद्धा आम्हाला गांभीर्याने विचार करायला लागतो. तिथले एज्युकेशन लेवल वाढवायला लागते. आणि एक चांगली बाब अशी झाली आहे की आता गव्हर्नमेंट स्कूलमधल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागलेली आहे. आपण गेल्या वर्षाच्या जर आकडेवारी बघितली तर ही संख्या लाखोंच्या संख्येमध्ये आहे. लाखो विद्यार्थी आता गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जायला लागलेले आहे. हे एक चांगलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी प्रत्येकाने ह्या क्षेत्रामध्ये येत असताना सेल्फ फायनान्स खाली आलं तरी त्यांनी विचार करून आलं पाहिजे की खरोखर हे इकॉनॉमिकली व्हायबल आहे का. जी गोष्ट इकॉनॉमिकली व्हायबल आहे ती टिकणार नाही. आहे ती सिस्टम मजबूत केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. अगदी म्हणजे विना अनुदानित शाळांचा मुद्दाही तुम्ही तसा आता एक आझाद मैदानात खरं तर त्यांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे. काही प्रेक्षकांमध्ये आपल्या सोबत शिक्षण क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत. आपल्याला त्यांच्याकडनं काही प्रश्न येऊ द्या, नंतर पुन्हा मी तुमच्याकडे वळतो. आपल्यासोबत शिक्षक आमदारही आहेत. मी येतोय एक एक करून. हा सर, आपलं नाव सांगा आणि तुमचा प्रश्न काय स्पेसिफिक. माझं नाव महेश कांबळे. माझे 3 प्रश्न आहेत खरं. पहिला प्रश्न आहे की आपल्या आधीच्या सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा एक निर्णय घेतला होता आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम साखर शाळा, महात्मा फुले एज्युकेशन गॅरंटी स्कीम मधल्या शाळा, वीजभट्टीवरच्या शाळा इथे दिसतो. तिथे पटसंख्या कमीच असणार आहे. म्हणजे बाय डिझाईन आपण तिथे शाळा उभ्या केल्या आहेत कारण तिथे पटसंख्या कमी आहे. ती मुलं प्राथमिक शाळेत जाऊ शकत नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शाळेतल्या मुलांना 1 किलोमीटरच्या शाळा आणि पुढच्या मुलांना 3 किलोमीटरच्या शाळा असली पाहिजे. तिथे पटसंख्येचं बंधन नाही असता कामा. पण आपण हा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्यानुसार शाळा बंद होतात. हा निर्णय मागे घेऊन त्या शाळा पूर्ववत चालू राहतील अशा प्रकारे काहीतरी करण्याची गरज आहे. मला वाटतं आपण त्यात पुढाकार घ्यायला लागेल.
दुसरा प्रश्न आहे सर, कोविडच्या काळात आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी कदाचित आपल्या खात्याशी संबंधित नसेल, आदिवासी खात्याशी संबंधित असेल, पण आश्रमशाळांमध्ये जाणारी मुलं लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी परत गेली आणि एकदा घरी परत गेल्यानंतर घरच्या कामांमध्ये ती अशा तऱ्हेने अडकून गेली की ती मुलं परत आश्रमशाळेत आलेली नाहीयेत. किमान 30% मुलं अशी आहेत जी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकली गेली आहेत. शहरी भागामध्ये पण असं दिसलं की बरीच मुलं कोविडच्या आधीची कदाचित विनाअनुदानित शाळांमध्ये जात होती, पण कोविडच्या काळामध्ये उत्पन्नावरती प्रभाव पडल्यामुळे कोविडच्या नंतर ती परत शासकीय शाळांकडे येण्याचा प्रयत्न करतात, महापालिकांच्या शाळांकडे येण्याचा प्रयत्न करतात. पण मधल्या काळात या रॅशनलायझेशनच्या तत्वामुळे तिकडल्या तुकड्या बंद झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना आता शासकीय शाळांमध्ये ऍडमिशन्स मिळत नाहीत. ते एक मोठं कारण आहे की कोविडच्या नंतर परत एकदा शालाबाह्य मुलांची संख्या वस्त्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये वाढलेली दिसते. आपल्याकडे त्याचा आता काही आकडेवारी नाहीये, कारण आपण तशी काही सर्व्हे तशा पद्धतीचा केलेला नाहीये. पण कोविडच्या काळात जे ड्रॉपआउट्स मोठ्या प्रमाणात झाले, लॉकडाऊनमुळे ड्रॉपआउट्स मोठ्या प्रमाणात झाले, त्या मुलांना परत एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काहीतरी खूप कॉन्सन्ट्रेटेड काम करण्याची गरज आहे, फोकस काम करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आपण काही करू शकलात तर बरं होईल. आणि तिसरा प्रश्न परत एकदा, हाही आपल्या खात्याशी संबंधित नाहीये, पण अनुसूचित जातीच्या मुलांच्या स्कॉलरशिप्स या बराच काळ पेंडिंग राहत आहेत आणि त्यांचा त्याच्या शिक्षणावरती प्रचंड परिणाम होत आहे. सामाजिक न्याय विभागाशी संबंधित प्रश्न आहे, पण शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे आपण जर याच्यात काही एक कोऑर्डिनेशनचं मेकॅनिझम बनवू शकलात ज्याच्यात या मुलांना स्कॉलरशिप्स वेळच्या वेळी, कदाचित वेळेच्या आधी मिळाल्या तर त्यांचं शिक्षण सुकर होईल, त्या दृष्टीने काही प्रयत्न करायची गरज आहे. आपल्याला मुद्दाम एक गोष्ट सांगायची आहे की असा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाहीये. ज्यावेळेला आम्हाला नवीन शिक्षकांची भरती करायची असते त्याला RTA ॲक्टमध्ये जे रूल्स आहेत त्याप्रमाणे मिनिमम संख्या किती तिथं विद्यार्थी असावी हे ठरलेलं असतं आणि ती जी क्वेरी होती त्या क्वेरीवर सर्वे करण्यासाठी म्हणून खाली ती क्वेरी पाठवण्यात आली. याचा अर्थ निर्णय झाला असं बिलकुल नाही. कुठलाही निर्णय करण्यापूर्वी आम्ही त्याचा विचार करतो, त्याचे सगळे पैलू तपासून बघतो. 2-3 गोष्टी अशा असतात की आपण अगदी 2 मुलांची शाळा चालवावी का हा सुद्धा प्रश्न असतो. मग त्या ठिकाणी त्या मुलांना आपण जशा शहरामध्ये स्कूल बसची एवढी आवड मुलांना असते, ग्रामीण भागात अजिबात स्कूल बसेसच नसतात. मुलं जर स्कूल बसेसमधून एकत्र आली आणि चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये शिकली तर हा एक ऑप्शन असतो. पण सर, दुसरा ऑप्शन सुद्धा असा आहे की तिथं पर्यायी काही व्यवस्था करता येईल का की जेणेकरून आमचे जे ट्रेन टीचर तिथं एंगेज राहतात. अनेक ठिकाणी आपण एकलव्य स्कूल बघितलेली आहे, भारतामध्ये अनेक ठिकाणी एकलव्य स्कूल आहे, हल्ली गुरुकुल स्कूल होतात, वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. आपण कुठला कन्सेप्ट आणायचा जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा ते सुलभ होईल. नाही, पण सर तुम्ही शेवटी हा निर्णय झालेला नाही. सर तुम्ही त्याच्यामुळे आपल्या काही जर सूचना असतील तर त्या सूचनांचा एकत्रित विचार तुम्ही जो म्हणताय ही आयडियल सिच्युएशन झाली. आता इथे अशी परिस्थिती आहे की अनेकदा शिक्षकांना शाळेचं बिल भरायला लागतंय, अशी पण परिस्थिती आहे. अशा वेळेला स्कूल बसेस कुठून येणार? त्यामुळे कुठलेही निर्णय घेताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं, बरोबर. आज सुद्धा आम्ही ज्या ठिकाणी मुलांना येत नाही आणि समजा मूल 1 किलोमीटरच्या बाहेर असेल तर त्याला आम्ही वाहतुकीसाठी पैसे देण्याची प्रोव्हिजन आहे. आपल्याला वाटतं तशी परिस्थिती नाही, निर्णय होतात, अंमलबजावणीच्या स्तरावर ते उतरत नाहीत. हे बघा कसं आहे की आपल्याला अशा तऱ्हेचं एक मेकॅनिझम डेव्हलप करायला लागेल की याच्या पुढच्या काळामध्ये हे प्रश्न निर्माण होणार नाही. आपण जे दुसरा प्रश्न विचारलेला होता तो आदिवासी मुलांच्या संदर्भात विचारलेला होता आणि अशी जर 30% मुलं ही सिस्टमच्या बाहेर राहिलेली असतील तर आपण त्यांना सिस्टममध्ये आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. हे करत असताना तो कुठल्या विभागाचा प्रश्न आहे याला आम्ही महत्त्व देणार नाही. मुलांची जी स्कॉलरशिप आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही निश्चितपणे समाज कल्याण विभागाशी बोलून ती वेळेवर कशी देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न निश्चित करेन. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेल्या अनेक वर्षामध्ये मी जे का ऑब्झर्व केलं आणि मला शिक्षण मंत्री म्हणून जे वाटतं त्याच्यामध्ये विद्यार्थी हा मेन फोकस असला पाहिजे, विद्यार्थ्यांवर फोकस असला पाहिजे. आता काय होतंय की अनेक वर्षामध्ये असे निर्णय घेतले गेले की शासनावरचा बोजा वाढत गेला, परंतु ते पैसे थेट मुलांच्यापर्यंत मात्र कधी पोहोचले नाहीत. जसं आपण उपस्थिती भत्ता देतो, 8-8, 9-9 वर्ष उपस्थिती भत्ता सेम आहे. समजा आपण स्कॉलरशिप देत असतो, 8-8, 9-9 वर्ष स्कॉलरशिपचे अमाऊंट सेम आहे आणि मग तिथं आपण त्या मुलांकडे बघत नाही. आपण आधी कसं वेगवेगळे प्रश्न सोडवायचे त्याच्यामध्ये आपण दंग राहतो. म्हणून थोडंसं कॉन्सन्ट्रेशन मुलांकडे करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून मी स्वतः आत्ताच माझं बोलणं झालं उपमुख्यमंत्री महोदयांची, मुख्यमंत्री महोदयांची. ते म्हणतात की वन्स फॉर ऑल ह्या सगळ्या समस्या सोडवण्यामध्ये तू पुढाकार घे आणि आम्हाला तसं सांग
त्याच्या पुढे दुसरी कुठली आंदोलनं वगैरे असं होता कामा नये. थेट कॉन्सन्ट्रेशन हे मुलांवरच असलं पाहिजे. आणि मग अनेक वेळेला असं होतं की आम्ही लोकांशी इंटरॅक्ट करत नाही की का वगैरे. तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारणार आहात, जो शाळेमध्ये जो नवीन बदल आम्ही पुस्तकांच्या संदर्भात करतो त्याचं सुद्धा मी उत्तर देईन. अनेक निर्णय घेत असताना आम्ही लोकांशी कन्सल्टेशन करतो, लोकांची मतं मागवतो. त्याच्यामध्ये किती टक्के लोक त्या निर्णयाच्या बाजूने आहेत, किती टक्के लोक तो निर्णय स्वीकारण्याच्या मनस्थितीत आहेत आणि किती टक्के लोकांचा, विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा त्याला विरोध आहे, हे सुद्धा आम्ही इंटरनेटद्वारे. आता काय सगळ्यात चांगलं माध्यम काय की तुम्ही ते साईटवर टाकायचं आणि लोक रिस्पॉन्ड करतात. त्याच्यामुळे तुमची जी असं सर्वे असतो तसं आम्ही डिपार्टमेंटचा असा सर्वे असतो आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट मिळतं की ह्याच्यामुळे उपयोग होईल का, लिहिलेलं असतं. उपयोग होण्याची शक्यता आहे का, ते लिहिलेलं असतं. होणार नाही असं तुम्हाला वाटतं का आणि तुमचं काहीच मत नाही का, हे जर तुम्ही बघितलं तर साधारण तुम्हाला मुलांचा कल दिसू शकतो की ह्याच्यामधून काय करायचं आहे. आणि त्याच्यामुळे ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमधून आपण जर सगळ्यांना विश्वासात घेतलं तर निश्चितपणे आपण चांगले कामगिरी काही एक करू शकतो. अनुसूचित विद्यार्थ्यांची देणी रखडलेली आहे, स्टायपेंड वगैरे जे- नाही, त्याचं मी सांगितलं की मी हा जो विषय आहे, तसं तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे RT ऍक्ट खाली शाळांना जी आम्ही फी देतो ही सुद्धा आम्हाला टप्प्याटप्प्याने द्यायला लागते. कारण कसं होतं की मुळात एवढ्या मोठ्या शाळांमध्ये मुलं पाठवत असताना सरकारचे पैसे कधीच उडत नाहीत. ते पैसे तुम्हाला मिळणारच. समजा यावर्षी 50% मिळाले तर पुढच्या वर्षी मिळतात असं काय नाही. त्याच्यामध्ये सुद्धा ऑलमोस्ट 30-40% वर पैसे रिलीज झालेले आहेत. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर मागासवर्गीय मुलांची राहिलेली असेल तर आम्ही ती पहिल्या प्राधान्याने क्लिअर करून घेण्याच्याबद्दल सामाजिक न्याय विभागाशी बोलू आणि ते करून घेऊ. अगदी. पुढचा प्रश्न, थोडक्यात प्रश्न घ्या, आपल्याला अधिकाधिक प्रश्न घ्यायचे कारण या शिक्षण क्षेत्रातले खूप तज्ञ इथे. तुम्हीच सरांना असा प्रश्न केला होता की ग्रामीण भागातले विद्यार्थी चांगला रिझल्ट देऊ शकत नाहीत आणि ते क्लरिकलच्या पोस्टपर्यंत जाऊन अडकतात. तर त्याचं प्रामुख्यानं कारण आमच्या समोर असं दिसतंय, मी मागच्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करतोय, की शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचं महत्व प्रचंड आहे, पण शालेय शिक्षण पद्धतीमध्ये तो अभ्यासक्रमच नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे, पण शालेय बुक्सच नाहीयेत किंवा त्याची आपण तयारीच करून घेत नाहीयेत. जसं आम्ही शाळेवरती जातो आणि सेमिनार घेतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला या 4 विषयाची ही 5वी आणि 8वीची परीक्षा द्यायची स्कॉलरशिपची, त्यावेळेस विद्यार्थी म्हणतो की मेंटल अबिलिटीचं आमच्याकडे बुक्सच नाहीये. तर यामध्ये मला वाटते की आपण शिक्षण पद्धतीत जर बदल केला आणि 5वी आणि 8वीच्या किंवा शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षा कंपल्शन केल्या तर ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यांच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे ते नक्कीच सामोरे येईल. हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जसं शालेय शिक्षण अंतर्गत ज्या काही शाळा आहेत तसंच कोचिंग क्लासेसला ना काहीतरी बंधनं असावे आणि कोचिंग क्लासेसचं पण ऑडिट व्हावं. ऑडिट सगळ्याच प्रकारचं व्हायला पाहिजेत. एज्युकेशनल ऑडिट पण व्हायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांचं ऑडिट व्हायला पाहिजेत आणि त्या जागेचंही ऑडिट व्हायला पाहिजेत. हा एक माझा प्रश्न होता. एक पाठ्यपुस्तक किंवा शालेय साहित्य, याच्यामध्ये 2-3 बाबी आहेत. आपण जे सांगितलं की स्कॉलरशिपच्या विषयाची पुस्तकं उपलब्ध नसतात, तर मला हे चेक करून बघायला लागेल. कारण स्कॉलरशिपच्या परीक्षेला सगळी मुलं बसतात आणि त्याच्यामध्ये चांगलं परफॉर्म सुद्धा करतात. एकच असं आहे की 8वीपर्यंत मुलांना फेल करायचं नाही, हे एक पॉलिसी तयार केलेली आहे. कारण मुलं नाहीतर स्कूल सिस्टममधून बाहेर जातात. परंतु परीक्षा नसल्यामुळे त्यांच्या टॅलेंट्सवर किंवा परीक्षा देण्या किंवा अभ्यास करण्याच्या ह्याच्यावर परिणाम होतो. त्याच्यावर काय करायचं याच्यावर आम्ही आता निश्चितपणे विचार करतोय. आम्ही जी पुस्तकं आता जी वाचनाची आवड निर्माण करायची असं मी जो तुम्हाला कार्यक्रम सांगितला, तर आपण माझ्याकडे जर अशा स्वरूपाचे कुठली पुस्तकं आहेत हे जर सांगितलं, वाचनाची आवड निर्माण झाली की आपोआप जनरल नॉलेजच्या संदर्भात मुलं वाचायला लागतात. त्यामुळे तो आम्ही हा प्रोग्रामच घेतो ह्या वर्षीपासून. मुलांचं म्हणजे रीड महाराष्ट्र नावाची एक मोमेंट आम्ही घेतो आणि ती विशेषतः मुलांसाठी आहे. आणि त्याच्यामुळे एकदा ती मुलं वाचायला लागली की कुठल्याही परीक्षेमध्ये अपिअर व्हायला त्यांना कुठलीही अडचण होणार नाही. आणि ग्रामीण भागातल्या मुलांना टॅलेंट्स नसतो असं म्हटलं तर मी ज्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करतो तो सगळ्यात डोंगराळ भाग आहे. त्याचं पासिंग आउट पर्सेंटेज हे 99.4% आहे. महाराष्ट्रामधलं हायएस्ट आणि गेली 8 वर्ष ते कायम आहे. तुम्ही त्या जिल्ह्यातले आहेत. त्याच्यामुळे हे शेवटी कसं होतं, हे पालक, टीचर्स हे जेवढं कॉन्सन्ट्रेट करतील तेवढी मुलं हुशार होते. पण तरी मी तुम्हाला सांगितलं की जी मुलं 95% पास होतात, 90% ह्याच्यामध्ये मिळतात सायन्स इंग्लिशमध्ये, प्रत्यक्षात शिक्षण क्षेत्राच्या बाहेरचे प्रश्न त्यांना सांगितले तर त्यांचे तेच पर्सेंटेज
35%, 38%, 40% असं होतं. आणि त्याच्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपल्याला मागे राहतो आपण. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या विषयांवर आता आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय. आणि त्या विषयांबद्दलची गोडी कशी निर्माण करायची विद्यार्थ्यांमध्ये, याच्यासाठी आम्ही एक स्पेशल हे घेतोय, एफर्ट्स घेतोय. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकणार नाही, परंतु काही करार आता आमचे व्हायचे आहेत. ॲमेझॉन बरोबरचा करार व्हायचा आहे, तो मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित होणार आहे. तिथं कोडिंग डिकोडिंग हे अत्यंत लहान वयामध्ये सुद्धा मुलांना शिकवलं जाणार आहे. आणि त्याच्यामधून जो टॅलंट्स मुलांच्यामध्ये असेल त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना स्पेशल ट्रेनिंग कसं देता येईल याचा सुद्धा आम्ही अभ्यास करतोय. अर्थात मला शिक्षण मंत्री होऊन 3-4च महिने झालेत आणि फारसं कसं आहे की ह्याच्यातला काही मी एक्सपर्ट नाही, परंतु प्रॅक्टिकल विजडम जे लागतं, एक आपुलकी लागते, एक आत्मीयता लागते, एक तळमळ लागते, ती असल्यामुळे मी एवढं काम करू शकतोय. परंतु याचे रिझल्ट तुम्हाला लगेच नाही दिसणार. याच्यासाठी एखादं वर्ष तर मुळात ते इम्प्लिमेंट करायलाच लागेल. कारण आम्ही ती अपेक्षा करत नाहीये. अजित अनुशेषी त्यांनाही. नमस्कार सर, माझं नाव डॉक्टर अजित. मला 2 प्रश्न होते, मी थोडक्यात विचारतो. पहिला प्रश्न असा होता की आता ज्याच्यातून अर्थार्जन होऊ शकेल अशा जवळपास सर्व कोर्सेसला स्वतःची एक एंट्रन्स एक्झाम आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर SSC HSC बोर्डाचीच संदर्भ हा इरिलेव्हंट व्हायला लागलेला आहे का, किंवा मग त्या बोर्डांना स्वतःला काहीतरी वेगळ्या पद्धतीने शोधण्याची गरज आहे का? कारण जवळजवळ 10वीचे आणि 12वीचे मार्क हे कुठेच उपयोगी पडत नाहीत किंवा कुठेच दाखवावे लागत नाहीत. त्यामुळे तो एक माझा प्रश्न होता. दुसरा प्रश्न असा होता की वेध भविष्याचा आपण म्हणतो आहोत, तर धोरण म्हणून, व्हिजन म्हणून पुढच्या 5 वर्षात म्हणा किंवा 2 वर्षात जे काही तुमचं असू शकेल, किती नव्या सरकारी शाळा सुरू करायच्या असं काही सरकारच्या मनात आहे का? की त्याचा काही आकडा ठोस डोक्यात आहे का? 100 कराव्या, 200 कराव्या, किंवा करू नये, किंवा कसे? अगोदरच पटसंख्येच्या मुद्द्यावरून शाळा बंद करण्याचं चाललंय आणि तुम्ही नवीन शाळा सुरू करण्याचं आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉडेल स्कूल सुरू करतोय. आणि ही मॉडेल स्कूल्स खऱ्या अर्थाने कशी मॉडेल असू शकतील हा एक भाग आहे. दुसरं, काही ठिकाणी आपण कस्तुरबा गांधी नावाची विद्यालय आहेत जी मुलींसाठी असतात, त्याचा दर्जा इम्प्रूव्ह करणं, ती सुद्धा काही खूप छान अशी कन्सेप्ट आहे. तिथंच राहण्याची व्यवस्था असते, तिथंच शाळा असते. आणि अशा तऱ्हेची स्कूल करून आपण जर ते महाराष्ट्राला नव्या दिशेने नेऊ शकलो, कारण एक एक्झाम्पल प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये असायला लागतं की हा स्टँडर्ड आहे आणि ह्या स्टँडर्डला आपल्याला पोचायचं आहे. आणि त्याच्यासाठी मॉडेल स्कूल इसेन्शियल आहे. आणि त्या मॉडेल स्कूलची संकल्पना आपण राबवतोय. आणि केवळ आपल्याकडे नाही तर संपूर्ण भारतामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं हे आहे की मॉडेल स्कूल्स व्हावी, आणि ती आपण राबवतोय. नमस्कार केसरकरजी. नमस्कार. माझा एक प्रश्न अतिशय पॉइंटेड आहे. महाराष्ट्राचं टोटल बजेट 4,27,000 कोटीच्या आसपास आहे. त्याच्यापैकी फक्त 2,300 कोटी म्हणजे 0.5% फक्त हे आपण शिक्षणासाठी खर्च करतोय. म्हणजे जिथे तो खर्च मिनिमम 15 ते 25% करायला हवा, तिथे आपण फक्त 0.5% करतोय. आपण म्हणू शकता की तिथे आपल्याकडे बजेटसाठी पैसे नाही, पण मग आमदारांना जे दिले 500-500 कोटी दिले जातात विकास कामांसाठी, हे जरा आवर्ते घेऊन जर आपण शिक्षणाकडे वळवले तर बरं होईल. कारण आपल्याला आम्ही थ्रूआउट द शिंदे ठाकरे फाईट आम्ही तुमचे विधानं ऐकली आणि कुठेतरी एक सेन्सिबल व्यक्ती बोलतोय असं वाटत होतं. म्हणून आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे शिक्षणात प्लीज आपण बदल घडवून आणा. आणि जिथे आमच्यासारख्यांची कुठेही तुम्हाला गरज असेल, आम्ही पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे. पण आता हे जे बजेट आपलं 2,300 कोटीचं आहे, ते निदान आता सुरुवातीला तुम्हाला 5-10% आणा, मग हळूहळू आपल्याला हा बदल घडताना दिसेल. बजेट ताई, असं आहे की मी 5 वर्ष अर्थ खात्याचा स्वराज्यमंत्री होतो. त्याला बजेटमध्ये प्लान आणि नॉन प्लान असे 2 हेड असतात. तर आमचं एकंदर बजेट हे प्लान आणि नॉन प्लान मिळून जवळजवळ 67,300 कोटी रुपयाचं आहे, जे हायेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये. आमचं जे एकंदर सॅलरी बिल आहे महाराष्ट्राचं हे 1,42,000 कोटी रुपये असतं. आणि त्याच्यापैकी शिक्षण खात्याचं हे 65,000 कोटीचं आहे. हे अनेक वेळेला हे फिगर लोकांच्या समोर येत नाही, कारण आपण केवळ गव्हर्नमेंट स्कूल चालवतो असं नाही,
प्रायव्हेट स्कूल्स ज्या चालत आहेत ह्याच्या 100% टीचिंगची ग्रँट ही महाराष्ट्र शासन देत असतं आणि हा सगळा एक्सपेंडिचर हा नॉन प्लॅनमध्ये येतो आणि त्याच्यामुळे आपण प्रत्यक्ष शिक्षणावर किती खर्च करतोय ही ॲक्च्युअल फिगर लोकांच्या समोर जात नाही. आपण जो कॅपिटल एक्सपेंडिचर करतो त्या कॅपिटल एक्सपेंडिचरची तेवढीच फिगर आपल्यासमोर येते, नॉन प्लॅनची जी फिगर असते ती आपल्यासमोर येत नाही आणि त्याच्यामुळे हे कन्फ्युजन वाटतं. आणि तुम्ही जर 4,00,000 कोटीशी जर 67,000 फिगर जर कम्पेअर केली तर मला ते 742 म्हणजे साधारणपणे हे ॲव्हरेज किती येते बघा, म्हणजे 17-18% पण एकूणच वर जाईल. एकूणच बजेट वाढवण्याची गरज आहे. नाही, बजेट मुळातच दिलं जातंय, फक्त ते प्लान आणि दोन भागामध्ये विभागलं गेलं. तर मी सांगितलं 4,00,000पैकी 67,000 म्हणजे आपण त्याची कल्पना करू शकता केवढं मोठं बजेट आहे. 4,00,000पैकी चंक सगळा हा ह्याच्यासाठी जातो, शिक्षणातल्या खर्चासाठी जातो. नाही, तर आता मी तुम्हाला कम्पॅरेटिव्हली सांगितलं की 1,40,000 पैकी 65,000 म्हणजे जवळजवळ 40% रक्कम ही नुसते शिक्षणा क्षेत्रावर खर्च होते. पगार म्हणजे टीचिंग स्टाफ, शेवटी मेन खर्च कशावर असतो, टीचिंगसाठी मेन खर्च असतो आणि तो टीचिंगचा खर्च हा नॉन प्लॅनमध्ये जात असल्यामुळे त्याचं ॲक्च्युअल रिफ्लेक्शन हे आपल्याला कळत नाही की हे रिफ्लेक्शन आहे म्हणून. काहीतरी उपप्रश्न आहे त्यांचा. हा, नाही, माझं एवढंच म्हणणं होतं की दिल्ली सरकारमध्ये म्हणजे मी आता त्या पक्षातही नाही, पण मुद्दाम सांगायचं म्हणजे तिथे 21% ऑफ द टोटल बजेट इज स्पेंट ऑन एज्युकेशन. तर आपल्याकडनं परत मी तेच म्हणते, आपल्याकडनं अपेक्षा आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की एज्युकेशनसाठी बजेट अलोकेशन ही आपण वाढवून घ्यावी प्लीज. एकूणच कोविड नंतरच्या काळात रेव्हेन्यूवरच जो परिणाम झाला आपण बघितलं तर आमचा बजेट 20%च्या आसपास आपण एज्युकेशनवरच खर्च करतो. तुम्ही काढून बघा ना, मी आता तुम्हाला फिगर सांगितली, 65,000 कोटीमध्ये 2,300 कोटी ऍड केल्यानंतर 67,300 कोटी रुपये होतात. इफ यू कम्पेअर दॅट विथ 4,00,000 4.5 कोटी कसे असतात की त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स वगैरे सगळे मिळून असतात. आपल्या ओन एक्सपेंडिचरशी ही तुलना केली तर खूप जास्त पैसे हे आपण खर्च करतो. इफेक्टिव्हली ते खर्च झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे, आपली सूचना चांगली आहे, आमचा इतर ठिकाणचा खर्च कमी करून तो मुलांवर अधिकचा खर्च कसा करता येईल आपण निश्चितपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. अखिलेश. नमस्कार सर, मी अखिल चित्रे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा मी सरचिटणीस आहे. आपल्या चर्चेतनंच 2 प्रश्न माझ्या मनात आता उद्भवले, तर ते तुम्हाला थेट विचारतो. तुम्ही आता सांगितलं की गेल्या अकॅडमिक इयरमध्ये गव्हर्नमेंट शाळांची संख्या वाढली. सर, शाळेचे नाही, विद्यार्थ्यांची शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली. आता ती विद्यार्थ्यांची संख्या जी वाढली ते गव्हर्नमेंट शाळेतला दर्जा वाढला त्यामुळे वाढली का कोरोनामुळे अनएडेड शाळांमध्ये जो विद्यार्थ्यांना फीसाठी त्रास होत आहे, जो पालकांना त्रास दिला जात आहे, छळ केलं जात आहे त्यांचं, त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गव्हर्नमेंट शाळेत त्यांनी प्रवेश घेतलाय? दुसरा माझा प्रश्न असा आहे की आरटीई मध्ये आपण आता म्हणाला की इतकं आपण खर्च करतोय, आरटीई मध्ये जर आपण गेल्या अकॅडमिक इयरचं पाहिलं तर राईट टू एज्युकेशन मध्ये जो टक्केवारी जी आहे की तेवढ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं पाहिजे, त्याच्या अर्ध्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे आणि फॉर्म तर 3 पट जास्ती लोकांनी भरलेलं, पण तरी सुद्धा ते जो ऑथेंटिक टक्केवारी आहे ती पूर्ण करता आली नाही सरकारला. आणि आपल्या शिक्षण अधिकाऱ्यांना वारंवार आमच्या मार्फत आम्ही जर भेटतो, इतर विद्यार्थी संघटना भेटतात, त्यांचं असं म्हणणं आहे की अनएडेड शाळा आमचं ऐकत नाही. तर यावरती आपण आता काय करणार? ह्याच्या आधीच्या मंत्र्यांना तर आम्ही होत्या मॅडम त्यांना विचारलं, त्यावर काही तोडगा निघाला नाही. तुम्ही यावर काय प्लॅन आखलाय का ते तुम्ही जर सांगाल तर बरं होईल. नाही, आपण कुठल्या ह्याला ऍडमिशन म्हणताय? म्हणजे आरटी अंतर्गत सर्व शिक्षण एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन मध्ये मी आपल्याला सांगतो की राईट टू एज्युकेशन मध्ये तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे की ऍडमिशन मिळत नाही. या त्या कारणाने शाळा ऍडमिशन देणं टाळतात. म्हणजे आपल्याला त्याच्यातनं उद्देश असा आहे की गरीब किंवा गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जेदार शाळांमध्ये शिक्षण मिळावं. पण हा सर्वसामान्यांचाही अनुभव आहे की चांगल्या शाळा गरीब गरजू विद्यार्थ्यांना टाळतात काही ना काही कारण देऊन. नाही, बघा, आम्ही ज्या ठिकाणी ऍडमिशन्स देतो त्या ठिकाणी 100% त्यांना ऍडमिशन्स मिळालेले आहेत. तुम्हाला जर असं वाटतं की अशी एखादी पर्टिक्युलर केस आहे आणि ती केस जर आपण म्हणजे तिथं मिळाली नसेल तर आम्ही ती पडताळून बघू. परंतु आम्ही याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करतोय. बघा, दर्जेदार शिक्षण हे एडेड स्कूलमध्ये सुद्धा दिलं जातं, परंतु हे लोकांचं एक हे आहे की प्रायव्हेट स्कूलच चांगलं हे देतात. तर तुम्हाला मी आत्ता उदाहरण दिलं, आमच्याकडे एकही प्रायव्हेट स्कूल नाही. आमची पासिंग आउट पर्सेंटेज 99.4% आहे. म्हणजे फार डिफिकल्ट आहे अचीव करणं.
मग तिथं दर्जेदार स्कूल नाही आहेत का? ती सगळी एडेड स्कूल मग- आहेत आणि प्रायव्हेट स्कूल आहेत. मग हे जी एक मानसिकता आहे की अमुकच ठिकाणी ऍडमिशन मिळाली पण- पाहिजे. पण प्रश्न तर जो आहे- पुढे आता आपण कर्नाटकच्या बेसिसवर आणतोय, तिथं कदाचित हे आरटी ऍडमिशन कमी सुद्धा पण होऊन जाणार. आता असे पालक आहेत ते काही राजकीय पक्षांना किंवा त्या संदर्भात काम करणाऱ्या लोकांकडे जाऊन दाद मागतायत. तर अशी एखादी यंत्रणा शिक्षण खात्यांतर्गत जर उभी केली की आरटी अंतर्गत प्रवेश नसेल किंवा काय वन विंडो सिस्टीम पालकांसाठी, तर त्यातनं त्याचा अशी सिस्टीम ऑलरेडी आहे. मी पण ती implement- ज्या ठिकाणी आमचं चर्नी रोडला ऑफिस आहे तिथं तुम्ही गेला तर तिथं डेप्युटी डायरेक्टर बसतात आणि तुम्ही त्यांच्या जर निदर्शनाला आणून दिलं तर आपण निश्चितपणे हे करू. पण तरी पण मी हा मुद्दा तपासून बघेन. आणि मी अगोदरच जाहीर केलेलं आहे की आपण कर्नाटक सारखा ऍक्ट आणतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शेवटी एज्युकेशन फ्री दिलं पाहिजे, एज्युकेशनचा दर्जा राखला पाहिजे. मुलंच नाही आहेत मग ते तरी टीचर काय करणार आहेत? आणि तो दर्जा आम्ही ठेवल्यानंतर प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवण्याची पाळी कधी येईल की ज्यावेळेला आमच्या ॲडमिशन्स फुल होतील त्यावेळेलाच त्यांना प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवलं जाणार. त्याच्यामुळे प्रायव्हेट स्कूलला जाणं हा आमचा अधिकार आहे. असं नसतं की मोफत शिक्षण मिळणं हा अधिकार असतो आणि तो अधिकार कायम राहायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून काही चेंजेस होत आहेत. नाहीतर मग प्रायव्हेट स्कूलमध्ये जाण्याची ओढ वाढते आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्या प्रायव्हेट स्कूलची जी आम्ही फी देतो सातत्याने ही फी वाढवण्याची मागणी असते आणि मग ते म्हणतात की यावर्षी आमची पूर्ण फी दिली गेली नाही, कारण मग ती टप्प्याटप्प्याने द्यायला लागते. अशीच परिस्थिती. त्याच्यावर सगळ्यावर विचार करून आम्ही एक आणखी नमस्कार सर. थोडक्यात घेऊ. मी थोडक्यात प्रश्न हा थोडक्यात शिक्षण महर्षींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण सम्राट हे धुमाकूळ घालतायत. लाखो करोडो पालकांच्या वतीने मी हा प्रश्न विचारतोय की खासगी शाळांमधली भरमसाठ होणारी फी वाढ ही लोकांना परवडण्याशी झालेली आहे. अक्षरशः लोकांची कुचंबना होते आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असलेला फी नियंत्रण कायदा हा केवळ कागदावरती राहिलाय, कारण त्याच्यामध्ये मूलभूतच काही दोष आहेत. 2018 साली त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर पॅरेंट टीचर एक्झिक्युटिव्ह कमिटीनी, ती सुद्धा कमिटी अनेक ठिकाणी कागदावरती आहे, पालकांवरती किती दबाव असतो मॅनेजमेंटचा आपल्याला माहिती आहे, या कमिटीने आणि स्कूल मॅनेजमेंटनी जर फी हाईक केली तर त्याच्या विरोधामध्ये दाद मागण्यासाठी, म्हणजे जे विभागीय शुल्क नियंत्रण समिती आहे त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी 25% पालकांनी एकत्र यायला पाहिजे. ही अट त्या अमेंडमेंटद्वारे 2018 साली आली आणि त्याच्यामुळे त्या कायद्याचा पूर्ण पर्पज डिफीट झालाय, पराभव झालाय. कारण 25% पालक हे एकत्र येणं हे अशक्य आहे. मुळामध्ये ही वाढ योग्य तुमचा की नाही. मुद्दा लक्षात त्यामुळे आला की कायद्यात बदल करा. माझी मागणी अशी आहे सरांच्याकडे की त्या कायद्यामध्ये बदल करा. आता सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की शाळांमधून नफा कमवणं हा तुमचा उद्देश नाही, तर सर्व शाळांच्या बॅलन्स शीट या तुम्ही वेबसाईटवरती का टाकत नाही? त्यांचं शाळांचं स्कूल ऑडिट का करत नाही? फी नियंत्रण या महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे का नाही केलं जाऊ शकत? आणि तुमचा जो मुद्दा आहे त्याची मी नोंद घेतलेली आहे की तुमचं म्हणणं असं आहे की 25% ही संख्या जास्त होते, ती कमी करता येईल का? त्याचा आम्ही निश्चितपणे विचार करू. तुमची जी सजेशन आहे त्याच्यावर आपण निश्चितपणे विचार करू. परंतु प्रायव्हेट स्कूलच्या मॅनेजमेंटमध्ये खूप इंटरफिअर करणं हे सुद्धा कितपत योग्य ठरेल ह्याचा सुद्धा विचार शेवटी झाला पाहिजे. कारण त्यांनी प्रायव्हेट स्कूल म्हणूनच परवानगी घेतलेली असते. जे काय आपण नियम केलेले आहेत त्या नियमाची कशी कडक अंमलबजावणी करता येईल याचा आपण जरूर विचार करू. एक, आणि तुमचा विक्रम- जो मुद्दा विक्रम- आहे 25%चा ह्याचा तो सुद्धा मी नोंद घेतलेली आहे. आपण त्याच्यावर सुद्धा विचार करू. विक्रम काळे आहेत, त्यांना एक मुद्दा मांडायचा. हा तुम्ही पण हाय, मी अनिकेत सुनावणे राव आणि मी पॉलिसी रिसर्चर आहे आम आदमी पार्टीमध्ये. माझे फक्त 2च प्रश्न आहेत की आतापर्यंत पीएमसी आणि बीएमसी शाळांची जी कंडिशन आहे ती खूप वर्स्ट आहे. तर ॲज एज्युकेशन मिनिस्टर हाऊ यू आर गोइंग टू कोप विथ दॅट फर्स्ट, अँड सेकंड जी आरटीई लिमिट आहे ती फक्त 1.5-2 लाख आहे. सो इज गव्हर्नमेंट प्लॅनिंग टू इन्क्रीज दॅट आरटीई लिमिट? नाही, याच्यामध्ये कसं आहे, आपण जर कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. मी आता त्यांची भेट सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झालंय, शिक्षणाची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. ते झालं तर प्रायव्हेट स्कूलच्या बरोबरीने महापालिका कॉम्पीट करू शकतील. त्याच्यामध्ये सुद्धा आता CBSE स्कूलचं इंटरनॅशनल स्कूलची सुद्धा अटॅचमेंट महापालिकेने केलेली आहे. म्हणजे आता हे बदल घडत आहेत आणि हे बदल घडत असताना मला वाटतं की फक्त दर्जा कसा वाढवायचा शिक्षणाचा ह्याच्यावर आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रावर एक वेगळी जबाबदारी कशी असते की आपण 10 भाषांमध्ये शिक्षण देतो, एका भाषेमध्ये नाही. आणि त्याच्यामुळे अनेक कॉम्प्लिकेटेड इश्यूज तयार होतात. एखाद्या भाषेचा शिक्षक सरप्लस झाला
त्याचं काय करायचं, त्याला कुठे अल्टरनेट करायचं, खूप आहेत. आपण 8 भाषांमध्ये जायचं होतं, 10 भाषांवर गेलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थितीच एवढी वेगळी आहे आणि एवढी कॉम्प्लेक्स आहे की त्याच्यावर वेगवेगळी सोल्युशन्स काढायला लागतात. पण आपल्या सगळ्यांच्या ज्या सूचना आहेत त्याची नोंद मी घेतलेली आहे, कारण आपण नेहमी रिसेप्टिव्ह पाहिजे. तर मला वाटतं की आता उदय सामंत अगदी एक साहेब उदय आणि सामंतजी माझी पण आलेले. एक शेवटचा महापालिका प्रश्न आपण विक्रम कालिंदकर, एक शेवटचा थोडक्यात. विक्रम काय नेहमीच मला प्रश्न विचारत विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विधान परिषदेत नाही, मी विचारतात. साहेब मी दुसरे कुठलेही प्रश्न विचारत नाही. ते प्रश्न आपण तिकडे विचारू. परंतु आज सामना सामर्थ्य महाराष्ट्राचा आणि वेध भविष्याचा एक अतिशय चांगला कार्यक्रम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी घेतला. मी अभिनंदन करतो. आणि आपल्याला केवळ महाराष्ट्राच्या विकासाला पूरक असतील आणि जे निर्णय होतील तेच प्रश्न मी आपल्याला विचारतो अगदी थोडक्यामध्ये. खरं म्हणजे आता आपण इथं महत्वाचा प्रश्न विचारला गेला की या व्यासपीठावर आपण महाराष्ट्रातल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आश्वस्त करा, एकही मराठी शाळा बंद केली जाणार नाही, हे आपल्याकडून या व्यासपीठावरून आश्वासन पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता जे मॉडेल स्कूल म्हणतात, यापूर्वीच्या सरकारनं सुद्धा अनेक प्रयत्न केले, पण कुठेही राज्यात मॉडेल स्कूल आजही एकही सक्सेस झालेलं नाही. उलट त्यामुळं नवोदय सारखे जे आहेत त्यांनाही नीट अजून रिस्पॉन्स. नवोदय ते केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे, ते काय आपल्या राज्य सरकार त्याच्यावर कंट्रोल नाहीये. पण किमान आपण राज्य सरकार म्हणून गरीब मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्याला एक आदर्श शाळा की जिथं सेमी इंग्लिश असेल, मराठी असेल, शिकवलं जाईल, राहायची चांगली व्यवस्था असेल आणि तिथं चांगलं एज्युकेशन फ्रीमध्ये मिळू शकेल सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना. असं एखादं किमान सगळं नाही झालं तर एक 5 तालुके जर तुम्ही निवडा, 8 आपले विभाग आहेत, विभागातल्या 6 विभागातले 6 तरी तालुके निवडा, एक प्रयोग म्हणून तर करा, प्रायोगिक काय तत्त्वावर. होत तरी बघू. हे तरी आपल्या काळामध्ये व्हावं असे आमचे, आपण सकारात्मक आहात या सगळ्या गोष्टीसाठी. पण निर्णय व्हायला पाहिजे. ही घोडा अडकतं कुठं? पैशा जाऊ. म्हणजे शेवटी आपण जरी किती करतो म्हटलं तरी वित्त विभागात फाईल गेली की ती तशीच राहते, त्याच्यावर काही निर्णय होत नाही. त्यामुळे हे आपण करणार का, हे एक मला या निमित्तानं विचारायचं आहे. तुम्हाला सगळी परिस्थिती ठाऊक असतानाही तुम्ही हा प्रश्न विचारताय, आपण त्यांचं उत्तर घेऊया. आणि दुसरं म्हणजे आता अनेकांनी इथं प्रश्न केला की तर इंग्रजी शाळा पण चांगल्या चालतात, आरटीच्या गरीब मुलांना आता अंबानी सारख्या स्कूलमध्ये केवळ त्या निर्णयामुळे आमच्या सरकारने निर्णय केला म्हणून त्यांना आज त्या ठिकाणी प्रवेश मिळतो आरटीच्या मुलांना. ही चांगली गोष्ट आहे. शेवटी सरकार इथं कोणाचं असो, हे मुलांचं हित जोपासलं पाहिजे. पण आज त्यांची फी सरकार देत नाही ना, जी द्यायला पाहिजे. 2-2, 3-3 वर्ष ही फी पेंडिंग राहते. शेवटी त्यांचा डोलावर फीसवरच उभा आहे. त्यांनी शिक्षकांचे वेतन कसं द्यायचं हा पण महत्वाचा प्रश्न आहे. तो दरवर्षी दिला गेला पाहिजे. याबाबत आपण काय उपाययोजना करणार. आणि अगदी शेवटचा आणि अतिशय महत्वाचा काही प्रश्न उद्योग मंत्र्यांसाठी ठेवा. शेवटचा प्रश्न की आता शाळा देणं बंद केलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण इतक्या शाळा झालेल्या आहेत की ज्या म्हणजे टॉपच्या शाळा आहेत त्या बंद पडू लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं एक बृहत आराखडा महाराष्ट्र राज्यासाठी करून जिथं शाळा कोणासाठी देतो, विद्यार्थ्यांसाठी, तर विद्यार्थी असेल तर जरूर शाळा द्या, आमचं म्हणणं नाही. तर यासाठी बृहत आराखडा करणार का? आदर्श शाळा आणि बृहत आराखडा. एक गोष्ट अशी आहे की मी अगोदरच जाहीर केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगोदर एक आदर्श शाळा निर्माण केली जाईल. कारण आपल्याला टप्प्याटप्प्याने गेलं पाहिजे. मोठा महाराष्ट्र 3 युरोपियन कंट्रीज एवढा मोठा महाराष्ट्र आपला राज्य आहे आणि त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्याने आपल्याला करायला लागते. निश्चितपणे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आदर्श शाळा निर्माण करणार आहोत आणि येत्या काही दिवसातच त्याचं काम सुरुवात सुद्धा होईल. त्याला निधीसुद्धा मंजूर केलेला आहे. आपण दुसरा प्रश्न असा हे केलेला आहे की शाळा बंद पडाव्या की नाही. शाळा बंद पडू नये असं आमचं धोरण असतं. परंतु विशिष्ट ठिकाणी जर मुलं सगळीच इंग्रजी मीडियममध्ये जायला लागली तर मग त्यांना मराठी माध्यमाकडे कसं वळवायचं ह्याच्यासाठी आम्ही सिस्टमॅटिक एफर्ट्स करतोय. पण आपल्याला शेवटी कोणाच्याही डेमोक्रेसीमध्ये कोणाच्याही जे चॉईस असतो तो आपल्याला बदलण्याचा अधिकार नसतो. ज्याला इंग्रजी माध्यमामध्ये जायचं तो इंग्रजी माध्यम सिलेक्ट करतो. पण आपला प्रयत्न मी आल्याबरोबर आपण थोडे लेट आला. मी अगोदरच सांगितलं की मातृभाषेमध्ये शिक्षण ही आमची पहिली प्रायोरिटी आहे. आणि केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर प्रत्येक स्टेटमध्ये त्यांची जी मातृभाषा असेल त्याच्यामध्ये, कारण सामंत साहेबांनी स्वतः हायर अँड टेक्निकल एज्युकेशन सांभाळलेलं आहे, ती जी वरच्या ह्याची ट्रान्सलेशन करायलाच कितीतरी दिवस जाणार आहे. परंतु ट्रान्सलेशनची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. म्हणजे ऑलरेडी ही प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामुळे त्या भाषेमध्ये शिक्षण मिळायला लागलं. इंजिनिअरिंगचं, मेडिकलचं मुलांना कंपल्सरी मराठीमध्येच शिक्षण घ्यायला लागेल. आणि ही प्रोसेस आहे ती आपोआप घडणार आहे. आपण घडवायला नको. मेन जो निर्णय आहे की मातृभाषेमधून शिक्षण देण्याचा जो निर्णय आहे त्याच्यामुळे आपोआपच मातृभाषेला एक स्ट्रेंथ, त्याला एक ताकद प्राप्त होणार आहे.
अगदी तुम्ही आज साम टीव्हीच्या कार्यक्रमात आलात आणि वेळ दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि ज्या पद्धती माझा एक महत्वाचा प्रश्न होता. अगदीच खरं तर आपल्याकडे आपण वेळेची पुढे- मर्यादा आहे आणि शिक्षण क्षेत्रासंदर्भातले प्रश्न संपणारे नाहीयेत. बदल प्रत्येकाला हवाय. आपण तुम्हाला त्या नंतरच्या सेशनमध्ये प्रश्न विचारायची संधी देऊ. अगदीच, अगदीच. ज्या पद्धतीने तुम्ही गुवाहाटीच्या काळात भरकटलेलं तारू जे ह्याला लावलं, किनाऱ्याला लावलं, त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रातली ही नौका पण किनाऱ्याला लावाल अशी एक अपेक्षा करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या वेळेबद्दल. शिक्षण क्षेत्रातली आहेच आणि त्याच्याबरोबर ज्या शहरामध्ये आपण बसलोय त्याचा मी पालकमंत्री सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न असं आहे की या शहराचं गतवैभव त्याला प्राप्त करून द्यायचं आहे आणि तिथल्या लोकांना न्याय द्यायचा आहे. त्याच्यामुळे शिक्षणाच्या बरोबरच मला हे काम सुद्धा करायला लागतं आणि तुमच्या जर त्या संदर्भातल्या काही सूचना असेल की मुंबईचं लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काही करू शकतो काय, तर त्या सूचना जर दिल्या तर मला त्याच्यावर सुद्धा काम करायला खूप आवडेल. कारण मुंबई हे महाराष्ट्राचं हृदय आहे आणि म्हणजे ते इम्प्रूव्ह झालं की सगळंच इम्प्रूव्ह होतं असं मला स्वतःला वाटतं. आपण सुद्धा मला स्टेजवर उपलब्ध राहण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.